मेला तो माहिती रात्री 3 वाजता, सकाळी 10 वाजता आलेला पेशंट 5 वाजता घेतला जवळ. या मॅडम जास्त काही डिलिव्हरी चुकाट ठेवलं, पण आमच्यावर आरोप आला त्या मुलीच्या तिच्या आई बापातून. तिच्या आई वडील आपण आला ना, तुम्ही सरकारी दवाखान्यात का नेलं म्हणून कोणाला आपल्याला काय आपलं सांगायला आम्ही आमच्या पद्धतीने जे शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न करू, कारण नवी मुंबईचा प्रत्येक नागरिक आमच्या घरातला मेंबर आहे असं आम्ही समजतो. कारण मला महापौर फक्त सत्ताधाऱ्यांनी किंवा कोणीने निवडून दिलेलं आहे, इथलं असलेला प्रत्येक नागरिक माझ्या घराचा फॅमिली मेंबर आहे. त्यासाठीच आयुक्तांशी मी भांडली की तुम्ही जी चौकशी समिती वगैरे नेमता ना, ते जेव्हा त्याचे रिपोर्ट येतील तेव्हा येतील, पण मला त्या अधिकाऱ्यांचं निलंबन पाहिजे. आणि त्याच्यानंतर ती ऑर्डर निघालेली आहे. इव्हन ज्या 2 मुलींना शॉक लागला त्यांच्यावर पण ते विद्युतचे आपले अधिकारी आहेत मोठे, त्यांना निलंबित करायला लावलं, कारण त्यांची जबाबदारी होती ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची. आपण ह्या शहरात सुरक्षित आहोत कधी समजेल, जेव्हा आपण टॅक्स पे करतो आणि तरीही जर आपल्याला सुरक्षित ह्या शहरात राहणं सुरक्षित वाटत नसेल तर मग त्याचा उपयोग काय. ज्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे, काय सांगतो? नक्कीच ह्या ताईंचा आणि त्याच्या बाळाचा मृत्यू होणे ही नवी मुंबईसाठी एक दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अशी घटना आपल्या नवी मुंबईसारख्या शहरात आम्हाला अपेक्षित नव्हती. आणि खऱ्या अर्थाने जे कोणी दोषी आहेत, आज आयुक्तांना तसं आदेशित केलं की तत्काळ जे डॉक्टर आहेत त्यांचं निलंबन करावं, आणि कालच त्यांची ऑर्डरही निघाली. पण एखाद्याचं म्हणजे कुटुंबातलं एखादं सदस्य जाणं म्हणजे खूप मोठी हानी आहे, आणि ती कुठल्याही अशा पद्धतीने आपण त्याचं कॉम्पन्सेट करू शकत नाही. आणि नक्कीच ह्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, आणि नक्कीच ह्याच्या पुढे जे काही मदत आमच्या माध्यमातून होऊ शकेल ती करण्याचा प्रयत्न असेल. पण ह्यापुढे नवी मुंबईत अशा पद्धतीने कुठलीही घटना नको घडायला म्हणून अधिकारी असतील किंवा कर्मचारी डॉक्टर्स असतील ह्यांच्यावर एक त्या पद्धतीने दबाव नक्कीच आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण आज नवी मुंबईमध्ये आपण नुकताच 100 करोड रुपये एवढ्या किमतीचा आरोग्याच्या सुविधा इथं आपण दिलेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा आरोग्यासंदर्भात कुठलाही विषय सभेत येतो तेव्हा सत्ताधारीच नव्हे तर विरोधकही ह्या गोष्टीला कधीही नामंजूर नाही करत, एकमताने मंजूर करून तो ठराव पास करतात आणि प्रत्येक सुविधा जनसामान्यांपर्यंत पोचावे म्हणून प्रयत्न करतात. पण अशाही परिस्थितीमध्ये जर अशा दुर्दैवी घटना घडत असतील तर खऱ्या अर्थाने ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ह्यापुढे अशा कुठल्याही घटना नवी मुंबईत नको घडायला म्हणून आम्ही पूर्णपणे ह्या प्रशासनाला आणि संपूर्ण म्हणजे डॉक्टर्स जे असतील किंवा कुठल्याही क्षेत्रातले अधिकारी त्यांना त्या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. इव्हन जी नुकतीच घडलेली घटना ज्याच्यात 2 मुलींना शॉक लागला त्या संदर्भात पण आपण विद्युतचे अधिकारी जे आहेत त्यांनाही निलंबित केलेलं आहे. कारण त्यांचं दुर्लक्ष आणि त्यांचं कुठेतरी कामचुकारपणा आहे की अशा पद्धतीने जर इलेक्ट्रिक केबल्स रस्त्यावर ओपन राहतात आणि त्या संदर्भात प्रशासन निष्काळजीपणा दाखवत आहे. तर नक्कीच ह्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पण त्यांच्या दुःखात सहभागी असताना त्यांना ह्या दुःखामधून निघण्यासाठी ईश्वराला प्रार्थना तर करतोच, पण पुन्हा अशा पद्धतीने कुठल्याही ताईचा जीव जाणार नाही यासाठी नक्कीच प्रयत्न आम्ही करणार आहोत. नक्कीच आयुक्तांना निलंबनाची ऑर्डर देताना आपल्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतही करण्याचं मी निर्देश दिलेले आहेत. येणाऱ्या सभेमध्ये
काय अमाऊंट असणार आहे ते आम्ही ठरवणार आहोत आणि जी काही मदत त्यांना अपेक्षित असेल ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. याआधी जाहीर केलेली आहे मात्र मूळ मदत मिळालीच नाही. आता तुमच्या माध्यमातून असे प्रयत्न होतील. असं जर आपलं म्हणणं असेल तर भर सभेमध्ये त्यांना नुकसान भरपाईचा चेक देण्याचं मी आयुक्तांना आदेशित करेन. चौकशी म्हणजे ह्या कुटुंबांचा ॲक्च्युली असं म्हणणं होतं की नवी मुंबईमध्ये त्यांचा पोस्टमॉर्टम झाला तर त्यांना त्या रिपोर्टवर काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो म्हणून त्यांनी जे रुग्णालयामध्ये PM केलेला आहे तिकडचा रिपोर्ट 3 महिन्यानंतर येणार आहे असं सांगितलेलं आहे आणि आपल्या चौकशी समितीच्या माध्यमातून नक्कीच ह्या बाबतीत चौकशी सुरू आहे. त्याच्या अपडेट्स आता आजच त्यांचं ते सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मी वेळोवेळी त्याचा अपडेट घेत आहे आणि जे काही रिपोर्ट समोर येतील मग ह्या ज्या डॉक्टरांचं निलंबन केलं आहे त्या दोषी असतील त्यांच्यासोबत अजून कोणी दोषी असतील तर त्यांनाही निलंबित करण्याची ऑर्डर मी करणार आहे. नक्कीच आता म्हणजे प्रत्येकाचं एक अपेक्षा असते की म्हणजे कशा पद्धतीने त्यांना मदत मिळावी. त्यांची अपेक्षा असेल नोकरी तर नक्कीच त्यांच्या शिक्षणाला अनुरूप जी काही नोकरी असेल तर ते पालिकेच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न राहील.